इचलकरंजी शहरात तसंच परिसरातील जागा खरेदी विक्री व्यवहारांमध्ये शासनाच्या मूळ आदेशांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी दस्त नोंदणी केली जात असल्याचा आरोप दीपक रावळ यांनी केलाय. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गोकुळ चौक परिसरातील एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयातून हा प्रकार सुरू असल्याचा संशय असून शासनाची फसवणूक करून बोगस दस्त तयार करण्यात येत असल्याचं सांगत रावळ यांनी कबनूरमधील 712, 779, 441, 666, 929 अ, 813, 729 अ आणि 899 या गट क्रमांकांमधील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट बिगरशेती आदेश, खोटे नकाशे तसंच इतर बनावट कागदपत्र जोडून दस्त नोंदणी करत असल्याचा आरोप केलाय. मूळ शासकीय आदेशांमध्ये फेरफार करून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशांचे स्वरूप बदलल्याचा दावाही त्यांनी केला. संबंधित खरेदी दस्त आणि त्यासोबत जोडण्यात आलेल्या बिगरशेती आदेशांची मूळ नोंदणी पडताळणी केली असता अनेक ठिकाणी छेडछाड आणि बनावटपणा आढळल्याचा रावळ यांचा दावा आहे. या प्रकरणात भारतीय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, भारतीय मुद्रांक कायदा तसंच इतर संबंधित कायद्यानुसार बनावट कागदपत्र तयार करणं, खोटे शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करणं आणि शासनाची फसवणूक करणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दस्त तयार करणारे, खरेदीदार, विक्रेते, मुद्रांक विक्रेते, टायपिस्ट, साक्षीदार, ओळख देणाऱ्या व्यक्ती तसंच इतर संबंधितांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा मुद्रांक अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसंच सहाय्यक दुय्यम निबंधक इचलकरंजी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आल्याचे दीपक रावळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.